नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 1 मधील लेसन 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली बघत आहोत. याचं मराठी ट्रान्सलेशन आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हा पाठ मराठीमधून समजून घ्या. विद्यार्थ्यांनो, लेटर फ्रॉम हिंगोली यामध्ये एका विद्यार्थ्याने आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घालवलेले मजेचे दिवस कशा पद्धतीने होते हे सांगितलेलं आहे. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहोत. बघा, हिंगोली 9 जून 2015. माय डिअर संजू मामा. आता हे जे पत्र आहे ते संजू मामाला लिहिलेलं आहे. आय हॅव रिच्ड हिंगोली. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंड ॲट सागरोली. Unforgettable moment. This summer vacation has added to many colorful memories to my life. संजू मामा, I really miss सागरोली. तो विद्यार्थी काय म्हणतोय आपल्या मामाला की मामा, मी आता हिंगोलीमध्ये पोहोचलेलो आहे. हाऊ वंडरफुल वेअर द डेज. किती छान होते ते दिवस. वी स्पेंड ॲट सागरोली, जे आपण सगळ्यांनी मिळून सागरोलीमध्ये घातलेले आहेत. अनफॉर्गेटेबल म्हणजे अविस्मरणीय क्षण आहेत ते सगळे. दिस समर व्हॅकेशन हॅड ॲडेड टू मेनी कलरफुल. या उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये खूप असे रंगीबिरंगी क्षण या सागरोलीच्या सुट्टीमध्ये ॲड झालेले आहेत. आणि तो खरंच रिअली मिस सागरोली. तो खरोखर खूप मिस करतो या सागरोली गावाला, म्हणजे आपल्या मामाच्या गावाला. ॲट सागरोली आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. त्याने खूप एन्जॉय केलेला आहे, मस्ती केलेली आहे. त्याला त्या मांजरा नदीमध्ये पोहलेले दिवस आठवत आहेत. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक अँड गोईंग ऑन लाँग वॉक थ्रू द बालाघाट हिल्स. बघा, त्याने बालाघाट हिलमध्ये अवधूत आणि तेजससोबत घालवलेले जे काही क्षण होते हे क्षणसुद्धा तो खूप मिस करतोय. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. आणि घरी बसून म्हशीच्या पाठीवर बसून वापस येतानाचे जे काही क्षण होते ते पण त्याला खूप आठवत आहेत. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोली. मला असं वाटत होतं म्हशीवर स्वार होऊन येत असताना की मी या सागरोलीचा राजा आहे. दॅट लंच वाव. आणि दुपारचं जेवण तर वाह, खूपच छान. आमरस विथ कुरडाई, पापड्या अँड कांदा भजी. मीरा मामी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर शेफ. तो काय म्हणतो की दुपारचं जेवण तर एवढं अविस्मरणीय आणि छान होतं की आमरस, कुरवडी, पापडी आणि कांदा भजी. मीरा मामी एक सुंदर आणि छान अशा कुक आहेत किंवा स्वयंपाकी आहेत. ग्रेट शेफ आहेत त्या. श्रीखंडवडी इनकम्परेबल. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॅल्यूम ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी. तो काय म्हणतो की मी आजीच्या हातची श्रीखंडवडीसुद्धा मला खूप आठवते आणि मी खूप एन्जॉय केलं आहे की काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये किशोर, चंपक आणि कुमार ही जी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत यासाठी तो म्हणजे खूप त्याला काही छान आठवणी या सुट्ट्यामध्ये मिळालेल्या आहेत. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सागरोली नेक्स्ट इयर. मी वाट बघतोय पुढच्या वर्षीसुद्धा या दिवसाची की मी कधी येऊन सागरोलीला परत भेट देईल. गिव्ह माय रेगस टू आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. तो काय म्हणतो की मोठ्यांना आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी आहेत, या सगळ्यांना तो खूप सगळ्या विशेष करतो. युअर्स लविंगली रमन. आणि शेवटी त्याने त्याचं नाव सांगितलेलं आहे पत्रामध्ये की तुमचाच प्रिय किंवा तुमचाच आवडता रमन. आणि खाली PS मध्ये त्याने छोटासा एक ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे बघा. आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प फॉर तेजस. तेजससाठी त्याने 2 पोस्टल म्हणजेच तिकीटं पाठवलेली आहेत पोस्टची. अँड अ मॅच बॉक्स कवर फॉर अवधूत फॉर दिअर कलेक्शन्स. आणि अवधूत जो काही प्रोजेक्ट करतोय, कलेक्शन करतोय, त्याच्यासाठी त्याने मॅच बॉक्सचे कव्हर पाठवलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा लेसन अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय आठवणी देऊन जाणारा आहे. विद्यार्थ्यांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.